नमस्ते विद्यार्थ्यांनो. तर आज आपण बघणार आहोत प्रकरण 12 व परिमिती व क्षेत्रफळ इत्ता 5वीचं जे प्रकरण आहे मुलांनो. आणि मागील भागामध्ये आपण याचा अभ्यास केलेला होता. अभ्यासामध्ये आपण बघितलं होतं मुलांनो की चौरसाची आणि आयताची परिमिती कशी काढतात आणि क्षेत्रफळ कसं काढतात हे बघितलं होतं. त्याचे आपण वेगवेगळे सूत्र सुद्धा आपण बघितले ते मुलांनो. तर मुलांनो आपले प्रश्न उत्तर झालेले आहे आणि आज आपण खेळ बघूया मुलांनो. तर बघा इथे नेहमीप्रमाणे आपल्याला माहितच आहे 5 प्रकारचे खेळ आहेत. तर कोणता खेळ घेऊया मुलांनो? तुम्ही सांगितलेला आहे गणपती आणि मोदकाचा आपण खेळ इथे घेऊया मुलांनो. तर आपल्याला माहित आहे खेळाचे नियम कसे आहेत. तर आपण आता पहिला प्रश्न बघूया आणि पहिला प्रश्न काय आहे मुलांनो? आयताकृती मैदानाची लांबी 120 मीटर असून रुंदी 75 मीटर आहे. तर त्या आयताकृती मैदानाची परिमिती रिकामी जागा आहे. तर बघा मुलांनो इथे आपल्याला आयताकृती जो मैदान आहे त्याची लांबी दिलेली आहे 120 मीटर आणि रुंदी दिलेली आहे 75 मीटर. तर आपल्याला काय काढायचं आहे? त्या आयताकृती मैदानाची आपल्याला परिमिती काढायची आहे. तर सांगा मुलांनो आयताच्या परिमितीचं काय सूत्र आहे? अगदी बरोबर, म्हणजे आपण काय लिहूया? आयताची परिमिती काय सूत्र आहे मुलांनो? आयताची परिमिती बरोबर 2 गुणिला लांबी अधिक, व्हेरी गुड, 2 गुणिला रुंदी. 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला रुंदी हे याचं सूत्र आहे मुलांनो. तर बघा 2 गुणिला आपल्याला लांबी इथे काय दिलेली आहे मुलांनो? 120 मीटर, म्हणजे 2 गुणिला 120 अधिक 2 गुणिला इथे रुंदी आपल्याला 75 सेंटीमीटर दिलेला आहे. तर मग आपण काय करूया? 120 गुणिला 2 करूया, म्हणजे 5 दुने 24, 240 अधिक 75 गुणिला 2 किती येईल मुलांनो? व्हेरी गुड, 150. आता यांची आपण बेरीज करूया मुलांनो. बघा 240 अधिक 150 यांची बेरीज केल्यावर किती उत्तर येईल? व्हेरी गुड, 0 अधिक 0 0, 4 आणि 5 9, म्हणजे 390 मीटर हे याचं उत्तर येणार आहे. यांची बेरीज केली तर 390 मीटर हे उत्तर येणार आहे. इथे आपल्याला मुलांनो 4 पर्याय दिलेला आहे. बघा पहिला पर्याय 930 मीटर, दुसरा पर्याय आहे 309 मीटर, तिसरा पर्याय आहे 390 मीटर आणि चौथा पर्याय आहे 903 मीटर. तर बघा मुलांनो आपलं उत्तर काय आलेलं आहे? 390 मीटर. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 3 मॅच करत आहे. म्हणजेच आपण निळ्या रंगाच्या मोदकावर आपण इथे क्लिक करूया आणि बघा मुलांनो हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. तुम्ही अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि बरोबर उत्तर असल्यामुळे आपल्या समोर काय येणार आहे मुलांनो? ऑटोमॅटिक नवीन प्रश्न येणार आहे. आणि बघा दुसरा प्रश्न बघूया की आपल्याला ही बघा आकृती दिलेली आहे. या आकृतीची आपल्याला काय काढायची आहे? परिमिती काढायची आहे. तर बघा परिमिती म्हणजे काय होते मुलांनो? जी ही आपल्याला आकृती दिली आहे त्या सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजेच त्याची परिमिती होते. तर बघा इथे किती बाजू आहेत मुलांनो? 1 2 3 4 5 6 6 बाजू आहेत. आपल्याला ह्या 6 बाजूंची काय करावी लागेल? बेरीज करावी लागेल. आणि प्रत्येकाची जी लांबी आहे ती किती दिलेली आहे मुलांनो? इथे 3 दिलेली आहे. व्हेरी गुड, म्हणजेच काय येईल? 6 गुणिला 3 करूया. व्हेरी गुड, म्हणजेच उत्तर 18. म्हणजेच आता तुम्ही सांगितलं पर्याय क्रमांक 1 वर आपण क्लिक करूया. बघा कारण इथे आपल्याला जे दिलेलं आहे प्रत्येक बाजूची लांबी 3 दिलेली आहे. अशा किती बाजू आहेत मुलांना? इथे 1 2 3 4 5 6 बाजू आहेत. म्हणजे साइन 18 सेंटीमीटर हे आपलं उत्तर येईल. याला आपण सेंटीमीटरला असं सुद्धा लिहितो सेमी. म्हणजेच बघा पर्याय क्रमांक 1 वर आपण क्लिक करूया लाल रंगाच्या मोदकावर. बघा उत्तर बरोबर असल्यामुळे गणपती बाप्पांनी इथे मोदक दिलेल्या मुलाला आणि मुलगा बघा किती आनंदी झालेला आहे. आता आपण तिसरा प्रश्न बघूया. रामरावांच्या आयताकार जागेची एक बाजू 25 मीटर असून दुसरी बाजू 32 मीटर आहे. बघा इथे रामरावांच्या जी जमीन आहे पण आयताकार दिलेली आहे. आयताकार जमिनीची किंवा जागेची जी एक बाजू इथे 25 मीटर आहे मुलांनो आणि दुसरी जी बाजू आहे ती 32 मीटर आहे.
या जागेभोवती 4 पदरी, किती मुलांनो, 4 पदरी तारेचं कुंपण, 4 पदरी तारेचं कुंपण घालण्यासाठी जर 456 मीटर तार लागेल, बघा किती मीटर तार लागेल हे सुद्धा यांनी दिलेलं आहे. आपल्याला बाजू सुद्धा दिलेली आहे आणि आपल्याला 4 पदरी जे कुंपण घालण्यासाठी किती आपल्याला मीटर तार लागेल हे सुद्धा यांनी दिलेलं आहे. आणि काय काढायचे मुलांना, तर प्रति मीटर 3.50 या दराने रामरावांना तारेसाठी रिकामी जागा खर्च येईल. तर किती रुपये खर्च येईल हा आपल्याला काढायचा आहे. तर बघा मुलांना, आपल्याला एक बाजू दिलेली आहे 25 आणि दुसरी बाजू दिलेली आहे 32. तर आपण सर्वप्रथम काय करूया मुलांना, याची जी आहे ती आपण काय करूया, आयताकार याची आपण परिमिती काढूया. बघा याची परिमिती काढली तर काय येणार आहे, परिमितीचं सूत्र काय आहे मुलांनो, बघा आयताची परिमिती बरोबर काय येईल मुलांनो, व्हेरी गुड. सर्व सूत्र तुम्हाला पाठच आहेत मुलांनो. 2 गुणिला लांबी अधिक, व्हेरी गुड, 2 गुणिला रुंदी, 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला रुंदी. तर बघा मुलांनो, इथे 2 गुणिला लांबी किती, इथे एक बाजू 25 दिलेली आहे अधिक 2 गुणिला आपल्याला 32 करावा लागणार आहे. मग इथे बघा 25 दुणे किती होईल मुलांनो, 50 आणि 32 दुणे इथे 64, म्हणजेच किती होईल मुलांनो, 114 मीटर. याची जी परिमिती आहे ती किती आहे, 114 मीटर आलेली आहे. पण त्यांनी काय म्हटलेलं आहे, 4 पदरी तारेचं कुंपण घालायचं आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 4 पदरी तारेसाठी आपल्याला 114 ला 4 ने गुणावं लागेल. 4 × 16 हातचा आला 1, 4 × 1 4, 4 आणि 1 5. बघा म्हणजेच 4 पदरी साठी किती आलेलं आहे, 456 मीटर. आणि हे ऑलरेडी यांनी इथे दिलेलं आहे 456 मीटर तार लागेल म्हणून. तर आपल्याला काय म्हटलं, प्रति मीटर 3.50 या दराने रामरावांनी तारेसाठी किती खर्च येईल, म्हणजे काय करावं लागेल मुलांना, 456 ला, व्हेरी गुड, अगदी बरोबर सांगितलंय तुम्ही, 456 गुणिला 3.50 आपल्याला करावं लागेल. तर बघा आपण काय करूया, इथे याचा गुणाकार करूया 3.50. आणि बघा हे गुणल्यावर काय उत्तर येते मुलांना, वहीमध्ये सोडवा आणि सांगा. अगदी बरोबर तुम्ही उत्तर सांगितलेल्या मुलांना याचं गुणाकार केल्यावर आता बघूया तुम्ही जे उत्तर सांगितलं आहे तेवढंच उत्तर येते का. आपण त्याच्यावर क्लिक करूया. तुम्ही सांगितलेलं आहे 1596 आणि त्याच्या समोर पिवळ्या रंगाचं आहे. आपण पिवळ्या रंगाच्या मोदकावर क्लिक करूया आणि बघा तुम्ही दिलेले उत्तर अगदी योग्य आहे मुलांनो. आता बघा आपल्या समोर पुढचा प्रश्न येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, एका चौरसाकार कागदाची बाजू, एका चौरसाकार कागदाची बाजू 22 सेमी आहे. किती आहे मुलांनो, 22 सेमी आहे. तर या कागदाचे क्षेत्रफळ किती असेल, रिकामी जागा असेल म्हणजे किती असेल हे आपल्याला इथे लिहायचं आहे. बघा चौरसाकार कागद दिलेला आहे आणि त्याचे आपल्याला काय करायचे, क्षेत्रफळ. तर चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे मुलांना सांगा. व्हेरी गुड, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिला बाजू. काय सूत्र आहे मुलांना याचं, बाजू गुणिला बाजू. इथे बाजू किती दिलेली आहे मुलांनो, 22 सेंटीमीटर, म्हणजे 22 गुणिला 22 करावं लागेल. तर बघा 22 गुणिला 22 करूया तर किती उत्तर येईल सांगा मुलांनो. पटकन वहीमध्ये करा आणि सांगा. बघा 22 दुने 44, 44चे 4 लिहूया, 4 इथे आपण हातचे देऊया. आणि बघा 22 दुने 44, 44 मध्ये 45, 46, 47, 48 म्हणजे किती आलं, 484. 484 आणि त्याचं जे युनिट आहे एकक काय देऊ आपण, चौमी.
कारण चौमीटर, कारण हे क्षेत्रफळ आहे म्हणून. म्हणजे तिथे रिकाम्या जागी काय येईल मुलांना उत्तर? 448 चौमी. तर आता बघूया आपण इथे 4 पैकी आपलं उत्तर आहे ते पहिल्या पर्यायाशी मॅच करत आहे, म्हणून आपण लाल रंगाच्या मोदकावर क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर मुलांना आपलं अगदी बरोबर आहे. तर आता बघा 5वा प्रश्न आपण बघूया. इथे आपल्याला आकृती दिलेली आहे आणि ह्या पंचकोणाची परिमिती काढायची आहे. तर बघा अतिशय सोपी प्रश्न विचारलेला आहे. या पंचकोणाची परिमिती रिकामी जागा होय. किती येणार आहे पंचकोणाची परिमिती ते सांगायचं आहे. बघा इथे पहिला पर्याय आहे 10 सेंटीमीटर, दुसरा पर्याय आहे 20 सेंटीमीटर, तिसरा पर्याय आहे 16 सेंटीमीटर आणि चौथा पर्याय आहे 15 सेंटीमीटर. तर यापैकी बघा पंचकोण म्हणजे 5 बाजू. बघा 1 2 3 4 5 आणि आपल्याला माहित आहे की परिमिती म्हणजे काय होते? चारही बाजूंची, ज्याही बाजू इथे 5 बाजू आहेत तर त्या बाजूंची आपल्याला बेरीज करावी लागेल. म्हणजे त्याची परिमिती कशी येईल? 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 म्हणजे 4 गुणिला 5 है ना. तर बघा यांची 4 पंचे 20. बघा 4 अधिक 4 4 अधिक 4 अधिक 4 केलं तर किती उत्तर येते मुलांना? व्हेरी गुड, अगदी बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे. म्हणजे 4 पंचे 20 सेंटीमीटर हे उत्तर येतं. तर बघा 20 सेंटीमीटरच्या समोर हिरवे बटन आहे, म्हणजे हिरव्या रंगाच्या मोदकावर आपल्याला इथे क्लिक करावं लागेल. आणि बघा हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. म्हणून गणपती बाप्पाने मुलाला काय दिलेलं आहे? मोदक दिलेला आहे. बघा आता 6वा प्रश्न मुलांनो. या आकृतीत बघा आयताची आपल्याला आकृती दिलेली आहे. या आकृतीत आयात ABCD ची परिमिती रिकामी जागा असेल म्हणजे किती परिमिती येईल हे सांगा. तर अगदी सोपी आहे मुलांना. सांगा आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे? व्हेरी गुड, 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला रुंदी. म्हणजेच 2 गुणिला 1.5 करावं लागेल अधिक 2 गुणिला 3 करावं लागेल. अगदी बरोबर सांगितलं आहे. म्हणजे 15 दुने इथे 30 येणार आहे, पॉइंट असल्यामुळे इथे 3 येईल अधिक 3 दुने 6. म्हणजेच बघा 3 अधिक 6 किती येईल मुलांनो? 9 सेमी. अतिशय सोपी प्रश्न होता मुलांनो. 9 सेमी हे उत्तर आपलं आलेलं आहे. बघा 4 पैकी पहिला पर्याय आहे 9 सेमी, दुसरा पर्याय आहे 6 सेंटीमीटर, पर्याय क्रमांक तिसरा आहे 3 सेंटीमीटर आणि पर्याय क्रमांक चौथा आहे 12 सेंटीमीटर. तर बघा आपलं उत्तर काय आलंय? पर्याय क्रमांक 1. म्हणून आपण इथे लाल रंगाच्या मोदकावर क्लिक करूया. अतिशय सोपी प्रश्न आहेत मुलांनो. तुम्हाला सूत्रपाठ आहेत त्याच्यामुळे तुम्ही पटापट उत्तर जो खेळ आहे तो सोडवू शकत आहात. आता 7वा प्रश्न आपल्या समोर आहे. इथे सुद्धा बघा मुलांनो आपल्याला 2.8 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरस WXYZ, बघा WXYZ नावाचं चौरस आपल्याला दिलेलं आहे. त्याची परिमिती किती राहील हे आपल्याला सांगायचं आहे. तर बघा चौरसाच्या परिमितीचं काय सूत्र आहे मुलांना? आपल्याला सांगा चौरसाच्या परिमितीचं सूत्र. व्हेरी गुड, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिला बाजू. बघा इथे 4 गुणिला बाजू किती दिलेला आहे? 2.8 सेंटीमीटर. तर बघा आपण 2.8 सेंटीमीटरला आपण 4 ने गुणूया. तर बघा 8 32 चे 2 हातचे आले 3, 4 दुने 8, 8 मध्ये 9 10 11 आणि इथे एक नंतर पॉइंट म्हणजे 11.2 11.2 जे आहे ते आपलं उत्तर इथे येणार आहे. काय उत्तर येईल मुलांना? 11.2. इथे बघा 4 आपल्याला पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय 9.2, दुसरा आहे 3.2, तिसरा पर्याय आहे 13.2 आणि चौथा आहे 11.2. तर आपलं उत्तर बघा 11.2 आलेलं आहे. युनिट लिहायचं. तर म्हणून आपण इथे बघा 11.2 च्या समोर पिवळ्या रंगाचं बटन आहे म्हणून आपण पिवळ्या रंगाच्या मोदकावर आपण क्लिक करूया मुलांनो आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता आपण 8वा प्रश्न घेऊया. बघा चौरस सेंटीमीटर हे क्षेत्रफळाचे एकक रिकामी जागा असे लिहितात.
तर बघा चौरस सेंटीमीटरला शॉर्ट मध्ये कसं लिहितात मुलांनो, हे परिमिती, हे आपलं क्षेत्रफळाचे एकक आहे चौ सेमी. तर बघा इथे पहिला पर्याय आहे वर्ग सेमी, दुसरा पर्याय आहे सेमी, तिसरा पर्याय आहे चौ सेमी आणि चौथा पर्याय आहे एकक सेमी. तर अतिशय सोपी आहे, सांगा मुलांनो. व्हेरी गुड, तुम्ही सांगितलेलं आहे चौ सेमी. म्हणजे निळ्या रंगाच्या मोदकावर मी क्लिक करते आणि बघा तुम्ही दिलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता बघा आपण 9वा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे मुलांनो. एका आयताकार जागेची लांबी 24 मीटर व रुंदी 13 मीटर आहे, तर त्या जागेचे क्षेत्रफळ, रिकामी जागा असेल. तर बघा एका आयताकार जागेची जी लांबी आहे मुलांनो, इथे लांबी आपल्याला दिलेली आहे 24 मीटर दिलेली आहे आणि रुंदी इथे 13 मीटर दिलेली आहे. तर त्या जागेचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर सांगा मुलांनो कसं येईल बघा. व्हेरी गुड, आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र सांगा. आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार आहे आपल्याला. आयताचे तुम्हाला परिमिती माहिती आहे, तसं आयताच्या क्षेत्रफळाचं काय सूत्र येईल मुलांनो. अगदी बरोबर सूत्र तुम्ही सांगितलेलं आहे. तर इथे बघा आपल्याला काय करावं लागेल. इथे आपल्याला जे लांबी दिलेली आहे 24 मीटर आणि इथे रुंदी किती दिलेली आहे 13 मीटर. तर बघा इथे लांबी दिलेली आहे आणि रुंदी सुद्धा आपल्याला दिलेली आहे 13. तर याचं क्षेत्रफळ किती येणार आहे आपल्याला कसं काढावं लागेल मुलांना याचं क्षेत्रफळ. लांबी आणि रुंदी याचा गुणाकार करावा लागेल, म्हणजेच 24 गुणिला 13. तर बघा आपण 24 गुणिला 13 करूया मुलांनो. तर बघा 13 किती होते मुलांनो, 13 26, 13 13. व्हेरी गुड, 13 52. 52 चे 2 लिहूया आणि हातचे इथे आपण 5 देऊया. मग 13 गुणे 26 आणि 26 मध्ये 5 मिळवले तर 27, 28, 29, 30, 31. म्हणजे बघा काय त्याच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे मुलांनो, लांबी गुणिला रुंदी. तर बघा इथे लांबी किती आहे मुलांनो 24. 24 गुणिला आपण 13 केलं तर त्याचं उत्तर किती आलं 312 चौमी. म्हणजे बघा तुम्ही सांगितलेलं उत्तर आहे 312 चौमी. बघा चारही पैकी आपण चारही पर्याय ऑब्झर्व केले. पहिला आहे 213, दुसरा पर्याय 312 चौमी, तिसरा पर्याय 113 चौमी आणि चौथा आहे 123 चौमी. तर आपलं उत्तर कशाशी मॅच करते मुलांनो, पर्याय क्रमांक 2 आणि 2च्या समोर बघा 312 चौमीच्या समोर हिरव्या रंगाचं बटन आहे, म्हणजेच आपण हिरव्या रंगाच्या मोदकावर इथे क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. तर इथे बघा आपला खेळ हा संपलेला आहे आणि खेळाचे आपण सगळेच जे आहे उत्तर आहे ते कसे दिलेले आहेत अगदी बरोबर दिलेले आहे मुलांनो. आणि याचा सर्वांचा जो फायदा आहे मुलांनो तुम्हाला शालेय परीक्षेमध्ये होणार आहे. आणि ह्या प्रकरणाचा अभ्यास, सराव, खेळ, परीक्षा, प्रश्न उत्तर हे आपण सगळंच इथे बघितलेलं आहे मुलांनो. आणि अतिशय सोपी हे प्रकरण आहे मुलांनो. स्कोरिंग चॅप्टर आहे हे, तर म्हणून तुम्ही याचे फक्त काय लक्षात ठेवायचे आहे, परिमिती आणि क्षेत्रफळाचे जे फॉर्म्युले आहेत, सूत्र आहेत ते फक्त लक्षात ठेवायचे आहे. इथे आपलं हे प्रकरण संपलेलं आहे. थँक्यू.